कांद्यावरील निर्यात बंदी उठली आणि भाजपच्या केंद्र सरकारचं डॉक्टर अमोल कोल्हेंनी स्वागत केलं. मात्र पुन्हा नव्याने वेगळीच माहिती समोर आली. आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. दादा, खरं तर अभिनंदन केलं होतं कांदा निर्यात बंदीविरोधात. नाही, अभिनंदन केलं होतं, पण त्याचवेळी ही गोष्ट सांगितली होती की ही एकतर पश्चात बुद्धीचा निर्णय आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या की 60 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक असताना केवळ 3 लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला ही परवानगी देणार अशी चर्चा समोर आली होती. आणि अनेक नेत्यांनी घाईघाईने, भारतीय जनता पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये हा निर्णय झाला असल्याची ही गोष्ट सांगितली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा माहिती समोर येते तेव्हा 31 मार्चपर्यंत निर्यातबंदी उठणार नाही. याची दुसरी बाजू अशी आहे की 31 मार्च नंतर निर्यातबंदी उठणार असं सुद्धा कोणतंही आश्वासन नाही, जेणेकरून या सरकारचं जो शेतकरी विरोधी चेहरा आहे हा स्पष्टपणे समोर येतो. आणि हे दुर्दैव आहे की जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली जाते तेव्हा महाराष्ट्रातला कोणताही भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा खासदार किंवा महाराष्ट्रातलं सरकार याविषयी केंद्र सरकारला ठामपणे ठणकावून सांगत नाही की आमच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करू नका. हे फार मोठं दुर्दैव आहे. खरं तर तुमच्या मतदारसंघात आता कांदा काढणी सुरू आहे. हा कांदा साधारण 1 ते 1.5 महिना टिकतो, त्यानंतर हा कांदा खराब होतो. अशा परिस्थितीत जर मार्चनंतर निर्यातबंदी उठली तर कांदाच हातात नसणार आहे. नाही, मार्चनंतर निर्यातबंदी उठली तर याच्यातलं एक दुसरा फार दुर्दैवी गोष्ट जी आहे की कांद्याचे भाव वाढणारच नाही आहेत तोपर्यंत. म्हणजे तोपर्यंत कांद्याचे भाव कोसळणार आहेत. तसाही मार्चनंतर जो एक ट्रेंड असतो, हे कांद्याचे भाव खाली येण्याचा ट्रेंड असतो. मार्चनंतर जे काही जानेवारी फेब्रुवारीमध्ये दर असतात त्यापेक्षा मार्चमध्ये हा कांद्याचा दर कमी येतो. आणि हा कमी असणारा दर उद्या जरी समजा एकतर केंद्र सरकार, मोदी सरकार सांगत नाही आहे की 31 मार्चनंतर निर्यातबंदी उठणार की नाही, अजूनही सांगितलेलं नाही. मोदी सरकारच्या कुठल्याही आश्वासनावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. मोदी सरकारने सांगितलं होतं 40% निर्यातबंदीच्या वेळी महाराष्ट्राचे कृषी मंत्री गेले होते भेटायला आणि सांगितलं होतं, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जपानमधून ट्विट केलं होतं की 2 लाख मेट्रिक टन कांद्याची 2400 रुपयांनी खरेदी करणार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगावं किती मेट्रिक टन कांद्याची खरेदी झाली आणि किती रुपयांनी खरेदी झाली. तुम्ही घोषणा एक करता आणि त्यानंतर त्याला इतके वेगवेगळे निकष लावले, त्याचा आकार असा पाहिजे, त्याचा रंग असा असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याचं नुकसानच करायचं होतं ना. मग तुम्ही तेव्हा जे भाव पाडले त्याचं तुम्ही काय मिळवलं ते करून, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मोदी सरकारनं आश्वासन दिलं होतं, गॅरंटी दिली होती शेतकऱ्यांचं इन्कम डबल करणार. साधा लागवडीचा खर्च बघितलं तर 2013चा 5,000 रुपयाचा खर्च होता, आज 11,000 रुपयाचा खर्च आहे. 2013चे कांद्याचे भाव बघा आणि आजचे कांद्याचे भाव बघा. 2013च्या सोयाबीनचे भाव बघा, आजचे भाव बघा. म्हणजे याच्यावरही विश्वास नाही. मग आता मोदी सरकारवर विश्वास ठेवायचा कशासाठी? त्यामुळे 31 मार्चनंतर निर्यातबंदी उठेल का याविषयी कुठलीही स्पष्टता नाही. आणि ही स्पष्टता नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मोदी सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीनंतर कोणत्याही बाजार समितीच्या बाहेर जाऊन आपण याचा एकदा धांडोळा घ्या की जे सरकार जाहिरातींमध्ये वेगळ्या गोष्टी सांगतं, वस्तुस्थिती सर्वसामान्य शेतकरी त्या सरकारविषयी काय विचार करतो. आज शरद पवारांची सभा होते, ट्रिझरही लॉन्च केला आहे. काय या सभेतले मुद्दे असतील? प्रामुख्याने कोण केंद्रस्थानी असेल, राजकारण की शेतकऱ्यांचे प्रश्न? मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेब राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा खूप जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा लढा सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीसमोर झुकणार की ताठमानेनं उभा राहणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी पुन्हा फार जबाबदारीनं हे वाक्य उच्चारतो. कांद्याची निर्यातबंदी उठली नाही. महाराष्ट्रातले 200 आमदार, 3 पक्ष, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री ताठमानेनं केंद्र सरकारला सांगू शकत नाहीत की आमच्या शेतकऱ्याचं नुकसान करू नका. याला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणायचं? हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाचं हित बघायचं? महाराष्ट्रातून ज्या उद्योगधंदे पळवले जातात, वेदांता फॉक्सकॉन असेल, बर्ग ड्रगपार्क असेल, टाटा एअरबस असेल, महाराष्ट्रातले 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री ठामपणे केंद्र सरकारला सांगू शकत नाही की आमच्या युवकांच्या भविष्यातलं ओढून नेऊ नका. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात ही भावना तयार झाली आहे की हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आमच्या ताटातलं, आमच्या हक्काचं, हे तुम्ही, आमच्या कष्टाचं तुम्ही हिरावून घेताय. कोणासाठी, कशासाठी?
आणि दुर्दैवानं जे आज सत्तेत बसलेत ते सरकार ठामपणे या गोष्टी केंद्र सरकारला निक्षून सांगत नाही आहेत, हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांची आज सभा होणं, यामध्ये कोण केंद्रस्थानी असणार, यामध्ये मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा केंद्रस्थानी असणारा विषय तो म्हणजे आत्ता महाराष्ट्राचा स्वाभिमान, ही गोष्ट केंद्रस्थानी आहे. बरोबर आहे. पण काका पुतण्या वेगळे झाले. आता आज अजितदादांचा पुतण्याही दादांपासून जाऊन शरद पवारांना भेटला आहे. म्हणजे पूर्वी शरद पवारांना अजितदादांनी सोडलं, आता अजितदादांना त्यांचा पुतण्या युगेंद्र सोडतो आहे. एकाच कुटुंबात काका पुतण्याचं हे जे गणित आहे, कारण तुम्ही कविताही केली ती काका का, हे कसं आहे, हा पूर्णपणे कौटुंबिक हा एक विषय आहे. कारण प्रत्येकाने आपापला निर्णय घेणं हे योग्य आहे. आणि त्यामध्ये काकाची भावना जी होती ती तीच होती की काकाच का, हे सांगणं जास्त महत्त्वाचं होतं. आणि त्या कवितेतलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राला झुकवण्यासाठी दिल्लीला काकाच हवा असतो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आमच्या मनात काका आणि काकाच असतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे पवार कुटुंबातल्या कोणी काय निर्णय घेतला हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, पण ओव्हरऑल महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून मी काय भूमिका घेतली पाहिजे, या निर्णयासाठी मी युगेंद्र पवार यांचं खरंच मनापासून अभिनंदन करेन. खरं तर पुण्याला अजित पवारांचं एक वेगळं वलय आहे. दादा म्हणून पुणे जिल्ह्याकडं पाहिलं जायचं. आता रोहित पवारांचा पुणे जिल्ह्याचा पूर्ण दौरा पाहिला तर दादाचं उणीव कुठंतरी भरून काढतात रोहित पवार, असं वाटतंय. उणीव मी लगेच म्हणत नाही की ही तुलना करणं फार घाई होते या तुलनेसाठी, कारण दोन नेतृत्वांमधला अनुभव असेल, या अनुभवामध्ये एक फार मोठा फरक आहे. परंतु युवकांमध्ये रोहित पवारांच्याविषयी एक आस्था आहे, एक प्रेम आहे. आणि रोहित पवार हे एक सुसंस्कृत, संयमी, सुशिक्षित असं नेतृत्व आहे. आणि समोर येत असताना त्यांच्याकडे अपेक्षेने युवक बघत आहेत आणि त्या पद्धतीने रोहित पवारसुद्धा हे वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष घालतात. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. पण लगेच ही रिप्लेसमेंट आहे का, असं होत नाही. म्हणजे जे आपण म्हणतो की अगेच अपेक्षांची ओझी, ही मला वाटतं की एका उमद्या उभरत्या नेतृत्वाच्या खांद्यावर ही लगेच लादण्यात खरं तर योग्य राहणार नाही. खरं तर रोहित पवारांच्या वयाहून मागच्या काळात बोललं गेलं. 2 दिवसापूर्वी रोहित पवार म्हटले की मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस मला खूप शिकवण्यात आलं, सांगण्यात आलं असं कर, हे कर. पण त्याच नेत्यांनी आज साथ सोडली, त्यामुळं मनात खूप दडलेलं आहे. सगळं साठलेलं आज सभेतून बोलणार आहे. काय असं सगळं साठलेलं असं? नाही, मला याची कल्पना नाही, कारण रोहितदादा काय बोललेत याविषयी मला कल्पना नाही. पण नक्कीच सभेत आपल्याला ते ऐकायला मिळेल की जेव्हा दिलीप वळसे पाटील साहेबांनी हा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी त्या संदर्भातलं एक फार मोठं जबाबदारीचं खापर हे रोहितदादांच्या माथ्यावर फोडलं. आणि त्यामुळे रोहितदादांनी या संदर्भामध्ये जे स्टेटमेंट केलं आहे त्याविषयी मलासुद्धा उत्सुकता आहे की याची जी खोलातली माहिती आहे ही कदाचित आज सभेत मला ऐकायला मिळेल. खरं तर पवारसाहेबांचा ट्रिझर तुमच्या सभेचा लॉन्च झाला आहे. ट्रिझरमधून संदेश दिला जातो आहे. 100% हा संदेश लाख वादळांना पुरून उरणार हा जो एक संदेश आहे हा आदरणीय पवारसाहेबांकडे आज संपूर्ण महाराष्ट्रातला युवक असेल, शेतकरी असेल, हा संघर्ष योद्धा म्हणून बघतो आहे की एज इज जस्ट अ नंबर फॉर हिम. म्हणजे एक वाक्य आपण कायम ऐकतो की राजकारण उमर जाणत नाही, राजकारणात कुणालाही वय नसतं. हे जे वाक्य आहे ते पवारसाहेबांच्या बाबतीत हे वेगळ्या अर्थानं हे अत्यंत खरं ठरतं आहे. महाराष्ट्र त्यांच्याकडे आज खूप अपेक्षेनं या संघर्षाच्या भूमिकेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ज्यांनी 55 वर्ष महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाहिली तोच माणूस पुन्हा जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जातो आहे त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभा राहिला आहे हे बघून खरं तर प्रत्येक युवकाचा, शेतकऱ्याचा ऊर अभिमानानं भरून येतो आहे. नक्कीच आज शरद पवारांच्या सभेकडं प्रत्येकाला खूप अपेक्षा आहे आणि त्याच पद्धतीच्या अपेक्षा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त करून दाखवली. त्यामुळे पवारसाहेब काय बोलतात हे खरं तर पाहावं लागणार आहे. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, मनसर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.